बहुत खूप खूप छान. असं जर म्हणायचं असेल तर पंजाबीमध्ये बहुत चंगा ऐसा म्हणते का, बहुत चंगाजी. यानंतर कोणीही अभिव्यक्त होऊ शकतं असं काहीच. सर्व उपस्थित वारकऱ्यांना माझा नमस्कार आणि येत्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी निवृत्त प्राचार्य डॉक्टर अनिल कुमार काटकर आणि ही माझी सौभाग्यवती सौरंजना. तसं जर पाहिलं तर ज्येष्ठ वारकरी, सृजनचा ज्येष्ठ वारकरी म्हणण्यात मला अभिमान वाटतो. कारण 41व्या कार्यक्रमापासून आम्ही इथे येत असतो, सृजन अटेंड करत असतो. तो कार्यक्रम होता मी अभिनेत्री, 41वा कार्यक्रम. आणि सृजनच्या कार्यक्रमाची ती एकुलती एक पत्रिका, पहिली आणि शेवटची निमंत्रण पत्रिका मिळाली होती. ती माझ्याकडे अजूनही जपून आहे, कारण त्याच्यानंतर पत्रिका छापणंच बंद केलं होतं. सगळ्यांना वारकऱ्यांना ती सवय लागून गेली. आणि चंद्रपूरमध्ये जर मी असलो तर कार्यक्रमाला येतच असतो आम्ही. कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलगा आणून सोडेल किंवा आणखी काही कुठल्या मार्गाने कधी आटोनी येणं झालं तरी पण येत असतो आम्ही. तुम्हा सगळ्यांना भेटून आनंद झाला, समाधान वाटलं. मध्यंतरी मला पॅरालिसिसचा अटॅक आला होता, पण वेळीच औषधोपचार मिळाला, त्याच्यामुळं कुठलंही व्यंगत्व आलं नाही. वाणी देखील खणखणीत आहे. हे सगळं तुमच्या आशीर्वादांमुळे, माझ्या सगळ्या सृजनप्रेमींमुळे झालेलं आहे. एवढंच मी सांगू इच्छितो. तुमच्याकडे खिशात ठेवलेलं ठीक आहे. हॅलो, खूप छान काका. तुमच्याकडे पाहूनच आम्हाला प्रेरणा मिळते. आणि सगळ्यांनाच माहीत असते, ते काही नवीन नाही आहे. आकाशवाणीवर जो गांधीजीवर कार्यक्रम असायचा, काकांचा त्यांना आवाज होता. आत्ताही आवाज ऐकला की अक्षरशः शहारे आल्यासारखं वाटतं, कारण त्या आवाजात, काकांच्या आवाजात एक वेगळी जादू आहे. आणि ते म्हणाले की समाधान मिळतं. तर आयुष्यात सगळं काही मिळतं, फक्त समाधान मिळत नाही. आणि काकांना ते मिळालेलं आहे. अजून काय हवं? जोरदार टाळ्या काकांसाठी. संध्याताई. नमस्कार, माझं नाव जयश्री सरकाडे. मी म्हटलं आता गप्पा गोष्टी घडणार आहे आपल्या सृजनमध्ये, तर आता काय बोलावं. तर विचार करता करता मला विचार आला की आपल्याबद्दल आणि सृजनबद्दल बस हेच बोलायचं. तर पहिल्यांदा 2018मध्ये माझा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. आणि त्याच्यानंतर 3 महिने खाटेवरच होते. असं वाटलं नव्हतं की मी जगील बा. त्यानंतर 3 महिने खाटेवर होती. मग हळूहळू करता माझे सासरचे सर्व लोक आणि माहेरचे सुद्धा फार चांगले आहेत. त्यांनी कस लावून विकून मला तू उठलंच पाहिजे, तू केलंच पाहिजे असं करून केलं. आणि सर्वात आणि आपलं सृजन खरंच म्हणजे सगळ्यांच्या मागे अतिशय पाठबळ खूप चांगलं देतं. या मंचावर राहून मला खरंच खूप चांगलं वाटतं आहे. कारण आशिष देव हे सुद्धा खूप कुठे मदत लागली की पटकन धावत गेले. हे त्यांचं पहिलं काम आहे. त्यानंतर
माझ्या बाजूला बसले आहेत मदन दादा पुराणे. खरंच हे तर अगदी हे पण नागपूरवरून जेव्हा फोन आला चंद्रपूरला फिजिओथेरपिस्ट आहे का घरी, तर म्हणाले हो. त्यांनी मी नागपूरवरून यायच्या आधीच फिजिओथेरपिस्ट कोण आहे काय आहे जाऊन बोलले. मी यायच्या आधी माझी फिजिओथेरपी तयार होती. म्हणजे असं आशिषजी, संध्याताई, मीनाक्षी, रोहिणी, जुही असे सगळ्यांचे नावं मला घेता येतील. तर अशा प्रकारे आज तुम्हाला दिसत आहे की मी अशी बसली आहे, बोलत आहे. आणि आज तेव्हा मी चालत तर नव्हती, पण आता वरतून खाली येते, बगीच्यामध्ये फिरते आणि अशा प्रकारे माझं आयुष्य सुरू आहे. तर आता यानंतर आता माझं सांगणं तर झालं तुम्हाला, पण आशिष धीर सर खरंच एक उत्तुंग उदाहरण आपल्या समोर आहे. त्यांनी आपल्या शाळेचा प्रिमायसेस हा आपल्यासाठी आपल्या सृजनसाठी मोकळा केला आहे. किती आश्चर्य आहे. त्यानंतर आपल्यात आज नाही आहे बहुतेक, पण मृणालिनी खाडीलकर या स्त्रीचं नाव ऐकलं की आम्हाला खूपच म्हणजे अभिमान वाटतो. काय आहे काय नाही त्यांच्यामध्ये मध्ये जीवनामध्ये मध्येच त्यांच्या संकट आलं आणि अक्षरशः त्या कोलमडल्या होत्या, पण सृजननी त्यांना वर उचललं. सृजननी त्यांना खूप मदत केली आणि आज त्या उत्तुंग नृत्याची उत्तुंग भरारी घेत आहेत. त्यानंतर अशीच एक विद्यार्थिनी होती प्राजक्ता उपरकर. ती सुद्धा आज कितीतरी उंचावर गेलेली आहे. ती पण आपल्या सृजनमध्ये अशा क्लास देण्यात फार पारंगत होती. तर आज इतकं सगळं पाहून खरंच वाटतं की सृजन काय आहे. सृजन आहे सर्व समभावता आणि निरपेक्षता. त्यामुळे मी सृजनची आहे असं म्हणताना सुद्धा खूप छान वाटतं आणि खरंच याचं नेहमी उदाहरण माझ्या समोर आहे. तरी आपण सर्वांनी माझे 2 शब्द थोडे अटक निघाले ते सांगण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. छान है. जिंदगी ऐसी होनी चाहिए कि खुद सबको नहीं लेकिन रब को तो पसंद आनी चाहिए. खूप छान. त्यानंतर नाही वेळ अजून आभारदर्शन नाही, एवढ्या जणांना अभिव्यक्त व्हायचं आहे. सर्व सृजन प्रेमींना एक प्रेमळ सूचना आहे आग्रहाची. माझ्या नावावर 6 पुस्तकं जी आहेत त्यापैकी 2 पुस्तके कोंडाया महाराज चरित्र आणि चंद्रपूर स्वातंत्र्य संग्रामातील अधोरेखिते ह्या प्रती ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी आशिष देवांशी संपर्क साधून त्यांच्याकडून त्या प्राप्त कराव्यात. आशिषकडे त्या प्रती भरपूर दिलेल्या आहेत. आता मदनरावांचा आग्रह होता म्हणून एक जोक सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण असं की जोक जर यशस्वी झाला तर सगळे हसतात आणि तो जर फेल झाला तर सांगणाऱ्यावर रडण्याची पाळी येते. सर लक्षात ठेवा वहील बाजूला बसले.
एक छोटीशी मुलगी लगबगीनं चालली होती, तुरु 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 तुरु. तिला एकीने विचारलं, ए थांब, तुझं नाव काय आणि चालली कुठे एवढी लगबगीनं? तिने एका शब्दात उत्तर दिलं, शीला.